मीरा भाईंदर शासकीय जमीन प्रकरणात सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे। मीरा भाईंदरमधील मिठागराची 254 एकर जमीन सरकारनं गमावली। राज्य सरकारनं केंद्राला भाडेपट्ट्यानं दिलेली जमीन गमावण्याची नामुष्की ओढावली आहे। हायकोर्टाच्या निकालामुळे 254 एकर जमीन ही खाजगी कंपनीच्या घशात गेली आहे। याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहे। अभिषेक, जमीन परत मिळवण्यासाठी आता सरकार सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं समजतंय। काय नेमकी सरकारकडनं रणनीती आखण्यात आलेली आहे, काय पावलं उचलण्यात आली आहेत? एकूणच या जागेबद्दल जर का पाहायचं तर साधारणपणे 250 एकरची ही जमीन आहे। मिठागराची जमीन होती मीरा भाईंदरमध्ये, जी राज्य सरकारच्या मालकीची होती। 1948 नंतर एकूण या संदर्भात क्लास 2 रिझर्वेशन हे पडताना आपल्याला यावर दिसलेलं होतं। त्यानंतर 1958 रोजी एकूणच केंद्र सरकार मिठागराच्या हे सगळ्या वापरासाठी घेत होते, त्यामुळे कुठेतरी सॉल्ट विभागाकडेही आपल्याला जमीन जाताना दिसलेली होती आणि कुठेतरी राज्य सरकारकडनं ही केंद्र सरकारला वापरासाठी आपल्याला दिल्याचं दिसलेलं होतं। मात्र एकूणच या संदर्भात जर पाहायचं तर 2 कंपन्यांना कुठेतरी तात्पुरतं वापरण्यासाठी ही जमीन देण्यात आलेली होती, ज्यामध्ये इस्टेट इन्व्हेस्टमेंट व मीरा सॉल्ट वर्क अशा ह्या 2 कंपन्या होत्या। आणि या संदर्भात उच्च न्यायालयापर्यंत सगळं आपल्याला प्रकरण जाताना दिसलं होतं। सर्वोच्च न्यायालयामध्ये जाताना प्रकरण दिसलं होतं। सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण गेल्यानंतर 2002 साली सर्वोच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भात अपील करत निर्णय घेण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं होतं। त्यानंतर या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडनं ही सगळी जमीन राज्य सरकारला परत देण्यात यावी, एकूणच अशा प्रकारचा निकाल दिला। त्या संदर्भात पुन्हा एकदा या दोन्ही कंपन्या आपल्याला उच्च न्यायालयात जाताना दिसलेल्या होत्या। आणि आता जर पाहायचं तर कुठेतरी मेरिटवर हा सगळा निर्णय आपल्याला झालेला दिसतो आहे। मेंटेनेबिलिटी संदर्भातला प्रश्न होता, एकूणच कशा प्रकारे ही जमीन मेंटेन केली जाते आहे या संदर्भातला हा प्रश्न होता। मात्र कुठेतरी मेरिटवर न्यायालयाकडनं हा निर्णय दिल्याचं दिसतं आहे आणि त्यामुळे ह्या जमीन 2 कंपन्यांना दिलेली ही जमीन साधारणपणे 250 एकरची ही जमीन आहे। 5000 कोटींची ही जमीन आहे आणि त्या दोन्ही जर का जमीन वेगवेगळ्या पाहायच्या तर साधारणपणे 190 एकर आहे आणि जवळपास दुसरी ही 60-65 एकर पर्यंत आपल्याला दिसते। त्या दोन्ही जमीन आपल्याला या दोन्ही कंपन्यांकडे जाताना दिसत आहेत आणि कुठेतरी राज्य सरकारवर केंद्राला भाडेपट्ट्यावर दिलेली या जमिनी आहे त्या खाजगी कंपन्यांना गेल्याची नामुष्कीही आपल्याला ओढवल्याचं दिसतं आणि त्यामुळे कुठेतरी राज्य सरकार या संदर्भात आता सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील दाद मागणार असल्याचं आपल्याला कळतं आहे। आणि या प्रकरणी आता नेमकं कशा पद्धतीनं सगळ्या घडामोडी घडत आहेत, राज्य सरकार आपल्या स्वतःच्या जमीन परत मिळवण्यासाठी कशा पद्धतीनं प्रयत्न करणं हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र विरोधकांकडनं राज्य सरकारवर देखील कुठेतरी टीकेची जोड जी आहे ती यावरनं आपल्याला उठताना दिसते। त्यामुळे स्वाभाविकच आता या सगळ्या प्रकरणी काय नेमकं पुढे होतंय, कोर्टात हा खटला कशा पद्धतीनं चालतोय पाहणं महत्त्वाचं असेल। अभिषेक तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान महाराष्ट्र सरकारनं 254 एकर जमीन 2 बिल्डर्सला दिल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केला। महाराष्ट्र सरकारकडे मोठमोठे वकील, तरीही सरकारनं खटला हरला। सरकार मुद्दाम हरलं का असा संशय राऊतांनी व्यक्त केला। तर सरकार बिल्डर धार्जिणे असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केला। हायकोर्टानं ही जमीन कंपनीला द्यायचा निर्णय घेतला असं स्पष्टीकरण यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं। हे 2 महावीर कोण आहेत ज्यांना 254 एकर जमीन न्यायालयाच्या माध्यमातून अंदण देण्यात आलेली आहे। अंदण आम्हाला साधं 10 फुटाचं कोणी घर देत नाही गरीबाला, इथे इस्टेट कंपन्यांना दिली जाते। तो पण न्यायालयामध्ये महाराष्ट्र शासनाचा पराभव होतो या खटल्यामध्ये। हा पराभव जाणून बाजून स्वीकारला आहे, हार कोणाला तरी फायदा व्हावा म्हणून असंही लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो की सरकारच हरला आहे, हरवून घेतलं स्वतः 254 एकर जमिनीसाठी। पण मला तसं वाटत नाही, सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करते हे माझ्या लक्षात आलं आहे। त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी या महाराष्ट्राच्या जमिनीसाठी सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई करावी अशी माझी त्यांना विनंती आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीने सर्व अभ्यास करून ही जागा राज्य सरकारच्या मालकीची ठरवली होती। त्याविरुद्ध कोकण विभागाच्या आयुक्ताकडे ते अपील गेलं। त्या कोकण विभागाच्या आयुक्तांनी तत्कालीन
त्या विरुद्ध निर्णय दिला. निर्णय दिल्यानंतर ते पुन्हा प्रकरण राज्य सरकारने लावून धरायला पाहिजे होतं. राज्य सरकारने लावून धरलं नाही आणि वेळकाढूपणा या सगळ्या प्रकरणामुळे झाल्यामुळे आज ही जमीन राज्य सरकारच्या हातून जाते आहे आणि प्रचंड नुकसान या सरकारचं होतं आहे असं माझं मत आहे. उच्च न्यायालयाने त्यांचा निकाल कुठल्या आधारावर दिला याचा अभ्यास आम्ही करतो आहे आणि अभ्यास झाल्यानंतर पण हे मी आज या ठिकाणी आवर्जून सांगेल की महसूल संहितेप्रमाणे ही जमीन क्लास 2 आहे. या ठिकाणी संजय राऊतजीशी मी काल बोललो, माननीय वडेट्टीवारशीशी बोललो आहे. त्यामुळं आम्ही सर्व मिळून शेवटी ही जमीन काही आत्ता बावनकुळेंच्या काळात किंवा देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारच्या काळात ही काही त्यांना अलॉट केली नाही आहे. 999 वर्षाची लीज आहे. 100 वर्षापूर्वी त्यांना ती जमीन देण्यात आली होती आणि त्यातनं ती लीज सबलेट करण्यात आली. मोठी हिस्ट्री आहे, पण यामध्ये आम्ही कोणाला सोडणार नाही. आम्ही सुप्रीम कोर्टात जातो आहे. दरम्यान हे सगळं प्रकरण आहे तरी काय ते आपण जाणून घेऊया. मीरा भाईंदरची जमीन राज्य सरकारच्या मालकीची आहे. एकोणीसशे पासून जमिनीच्या नोंदींमध्ये अनेक बदल झाले. सुरुवातीला इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी मीरा सॉल्ट वर्क्स यांची नावं अभिलेखात आली. जमीन तत्कालीन सरकारनं कंपनीला जमीन धारणाधिकार वर्ग 2 म्हणून वापराला दिली. जमीन धारणाधिकार 1 म्हणून बदल करताना कंपनीनं पूर्व परवानगी घेतली नाही असा दावा सरकारनं केला. 1958 मध्ये केंद्राच्या सॉल्ट विभागाचं जमिनीवर नाव लागलं. 25 मार्च 1996 जिल्हाधिकाऱ्यांकडे अपिलाचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश पोहोचले आणि 18 नोव्हेंबर 2002 जिल्हाधिकाऱ्यांनी मीरा सॉल्ट वर्क्सचा दावा हा फेटाळून लावला. 30 एप्रिल 2026 केंद्राचं अपील हे हायकोर्टानं फेटाळलं आणि त्यानंतर हे जे सगळं प्रकरण आहे ते आता पुन्हा इथवर येऊन पोहोचलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.